नवरात्र व मार्केटिंग फंडे. सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करून आज एका महत्त्वाच्या वादग्रस्त विषयाला स्पर्श करणार आहे. श्री स्वामी समर्थ. हिंदूंच्या सणवारात हल्ली जी विकृती वाढली लागली आहे, त्या अनुषंगाने व पौरोहित्य करताना मातृवर्गाद्वारे ज्या समस्या मांडल्या जात आहेत, त्याच कारणाने हा लेखन प्रपंच करावासा वाटतो. परवापासून 4-5 महिलांनी चर्चा एक विचारणा केली. नवरात्रात प्रत्येक दिवशी विविध रंगी साड्या नेसाव्यात व देवीची नवग्रहाची कृपा प्राप्त करून घ्यावी, असे मेसेजेस सोशल मीडियाद्वारे प्रसारित होत आहेत. हे सत्य आहे का? काही महिलांनी तर 9 दिवस कोणत्या मॅचिंग बांगड्या, कानातले, गळ्यातले अलंकार हवेत व ते कोणते दागिने घालावेत व त्यांनी देवीची कशी कृपा होते, याचेही मेसेजेस आपणास आले आहेत. असे येत आहे, धर्मशास्त्रात असं काही दिलंय का, असे विचारले. याचं उत्तर कोणाकडेही नाही. गरबा व दांडिया हा खेळ हाच देवीला आवडतो व तो खेळलात की त्याने लक्ष्मी प्राप्त होईल, अशी आशाही चर्चा होत आहेत. यात सत्यता आहे का? गुरुजी, धर्मशास्त्रात हे दिलंय का, असा प्रश्न आज मातृवर्ग विचारतोय. सांगितले की ऑफिसमध्ये 9 दिवस 9 रंगांच्या साड्या व त्याला अनुसरून मॅचिंग बांगड्या, कानातले वगैरे अलंकार असे घालावेत, असं ठरलंय किंवा ठरतंय. मी गरीब आहे, एका शिपाई पदावर काम करते. नवरा सतत आजारी असतो. मी एवढा खर्च करू शकत नाही, तेव्हा मी काय करू? हा प्रश्न ऐकून मात्र हादरलोच व ठरवलं की यावर एक लेख लिहावाच. 4 वेद, त्यांचे 4 उपवेद, 6 शास्त्र, 18 पुराणे व उपपुराणे, भगवद्गीता, रामायण, महाभारत, दुर्गा सप्तशती व दुर्गा उपासनेचे ग्रंथ, जवळपास 60 स्मृती ग्रंथ. यात कोठेही नवरात्रात 9 दिवस 9 रंगाच्या साड्या परिधान करा असं दिलेलं नाही. धुतलेलं स्वच्छ वस्त्र परिधान करा. स्वच्छ म्हणजे नऊवार साडी असेल तर उत्तम, असे दिले आहे. जे तुमच्याजवळ अलंकार असतील ते घाला. मॅचिंग हवंच असं नाही. मार्केटिंग कंपन्यांनी विविध कल्पना वापरून हल्ली प्रत्येक क्षेत्रात पाय पसरण्यास आरंभ केलाय व त्यामुळे सणांचे पावित्र्य जाऊन त्यात बिभत्सपणा आलाय. आपल्या सण उत्सवात प्रत्येक प्रांताची एक विशेष संस्कृती असते, ती जपली गेली पाहिजे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात घटस्थापना ही प्रधान असते. त्याचसोबत अखंड नंदादीप हा आपल्याकडे बसवला जातो. काही जणांकडे त्रिकाळ पूजन, सप्तशती पाठ वाचन, सुहासिनींना आणि कुमारिकींना पूजन व भोजन व माळा बांधणे अशा पद्धतीने नवरात्र होते. ललिता पंचमी, महालक्ष्मी पूजन, घागरी फुंकणे, अष्टमीचे आपले होम हवन, सरस्वती आवाहन, पूजन असेही धार्मिक विधी आपण महाराष्ट्रात व गोवा प्रांतात असतात. कर्नाटकात दसरा मोठा असतो. कच्छ, सौराष्ट्र, गुजरात प्रांतात देवीची प्रतिमा पूजन करून रात्री जागरण, गरबा म्हणजे छोटा दिवा मधोमध लावून त्याभोवती फेर धरून गरबा खेळणे. यात देवीची सुंदर भजने असतात. तसंच होम हवन वगैरे पद्धतीने हा उत्सव करतात. पश्चिम बंगालमध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो. तिथे शक्ती पूजेचे खूप महत्त्व आहे. इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या यात बरीच गडबड करतात, सरमिसळ करतात व नवीनच पद्धत निर्माण करतात, ज्याला कोणताही पाया नसतो किंवा शास्त्रीय आधारही नसतो. व दुर्दैव म्हणजे त्यात देवीची उपासना हा सर्वात मुख्य भागच नसतो.
प्रत्येक प्रांताचं एक वैशिष्ट्य असतं, परंपरा असतात, त्या जपल्याच पाहिजेत. अन्यथा काही वर्षांनी आपली मुले, नातवंडे नवरात्र याचा अर्थ DJ लावून गरबा दांडिया खेळणे एवढाच घेतील. हा मातृशक्तीचा उत्सव आहे हे त्यांना कळणारच नाही. कारण मी हिंदू आहे याचा म्हणजे माझे आचार विचार संस्कृती, माझ्या धार्मिक परंपरा याचा मला एकदाही विसर पडला की गळ्यात क्रॉस घाला किंवा सांता करा, काहीच फरक पडणार नाही. यामुळे माझे पुढच्या पिढ्यांचे सहज सोपे व सुलभ जीवन नेमकी हीच नस या इव्हेंट व मार्केटिंग कंपन्यांनी जाणली आहे. यात काही झालं तरी लाभ हा मार्केटिंगवाल्यांचाच आहे किंवा कंपन्यांचा आहे. एखाद्या गरीब भगिनीला हे हाय फाय नवरात्र जमणार नाही, ती देवीपूजन करणार नाही, म्हणजे हळूहळू नास्तिक होईल, बरोबर ना. एकीकडे धर्मशिक्षणाचा अभाव आणि दुसरीकडे श्रीमंती वाढवून मौज मजा करायला मिळाल्याने तरुण पिढी या DJ व गरबा दांडियालाच नवरात्र समजतील. कारण यांनाही नवरात्र म्हणजे देवी उपासना हे माहितीच नाही. थोडक्यात काय तर पराभव हा हिंदूंचाच होईल व याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपण जबाबदार हिंदू समाजच कारण आहोत. काही वर्षापूर्वी डे संस्कृती भारतात नव्हती. जेव्हा ह्या गिफ्ट वस्तूंच्या कंपन्या व ग्रीटिंग कार्ड कंपन्या आपल्या देशात आल्या तेव्हापासून हे डेचं खूळ डोक्यात शिरलंय. चॉकलेट डे, व्हॅलेंटाईन डे, फ्रेंडशिप डे, आणखीन कोणते डे, या दिवसात करोडोंची उलाढाल या कंपन्या करतायत. अशा परिस्थितीत आज ही अवस्था आहे की मुलांना गणपती, गोकुळाष्टमी कधी आहे हे सांगावं लागतं. डे मात्र ते लक्षात ठेवतात. गोकुळाष्टमी तर काही मंडळींच्या कृपेने अशीच DJ व मध्यमय झालेली आहे. किमान आईचा उत्सव असा होता कामा नये असे वाटते. चंडमुंड, शुभ, निशुंभ, रक्तबीज वगैरे राक्षसांना मारून त्यांचा उत्पात शमन करून जगदंबेने जी विश्रांती घेतली त्याचा काळ हा नवरात्र आहे. या युद्धाचा शीण घालवण्याकरता देवीने नृत्य केले असा उल्लेख पुराणात आहे. आपण युद्ध करतच नाही आणि केवळ नाचतो. या काळात महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती या तिन्ही रूपातील देवीची सेवा करणे, आपल्या परंपरेनुसार नंदादीप, माळ बांधणे वगैरे आचार करावेत. मुलांकडून सरस्वतीची उपासना विद्या व बुद्धी वाढावी म्हणून करून घ्यावी. धनधान्य सुबत्तेकरता महालक्ष्मी उपासना करावी व शत्रुसंहार सामर्थ्यप्राप्तीकरता महाकालीची उपासना करावी. मुलींनी दांडिया खेळण्याकडे अधिक लक्ष न देता विद्या मिळवून उत्तम मार्गाने धन जोडणे व छेडछाड करणाऱ्या बदमाशांना चार फटके देण्याचे सामर्थ्य अंगी यावे याकरता देवीचे महात्म्य व पराक्रम वाचावेत आणि ऐकावेत. आज काळाची ही गरज आहे. तुम्हाला काय वाटते मित्रमैत्रिणींनो? तर ही काळाची गरज आहे की नाही? त्यामुळे नाचण्यापेक्षा महाकाली सारखा, झाशीच्या राणीसारखा, जिजाबाईंसारखा पराक्रम दाखवण्याची ही वेळ आहे आणि आज गरज आहे त्याचीच आहे. नाचणारे खूप झालेत पण पराक्रमी मात्र कमी होत आहेत. या दांडिया गरब्याच्या काळात संतती नियमन साधनांची विक्री दुप्पट होते व नंतर शालेय व कॉलेज तरुणींचे गर्भपात प्रमाणही वाढतंय. याबाबत काही सेवाभावी संस्थांनी सर्वे करून अहवाल सादर केलेत. ते विदारक आहे आणि हे सत्य आहे, हे समाजाला माहिती आहे.
तेव्हा आपल्या मुलामुलींना या धोक्याची घंटीची जाणीव करून देणे हे आपलं पालकांचं कर्तव्य आहे आणि ती करून द्यावी. तेव्हा या मार्केटिंग व इव्हेंट फंड्यांना बळी न पडता सात्विकपणे, आनंदाने, आपल्या परिस्थितीनुसार किंवा अनुरूप दुर्गादेवीची, तुळजाभवानी मातेची, महालक्ष्मीची, जगदंबे सेवा करावी. देवीची कृपा प्राप्त करून घ्यावी ही कळकळीची विनंती. म्हणजे थोडक्यात काय तर साध्या सोप्या पद्धतीने आपण जसा नंदादीप लावतो, रोज माळा घालतो, देवीची पूजा म्हणजे आरती करतो, अशाच पद्धतीने तुम्हीही करा. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला.